नमस्कार मैत्रिणींनो, रुपालीच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी विशेष म्हणजे मकर संक्रांत निमित्त मी तुम्हाला तिळाचे आणि शेंगदाणे यांचे लाडू तयार करून दाखवणार आहे. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहेत आणि गॅससुद्धा चालू केलेला आहे. तर यामध्ये मी 1 वाटी तीळ भाजून घेणार आहे. तिला चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहायचं. बघा, तीळ ही भाजून झालेली आहेत. तीळ चटचट करण्याचा आवाज आला म्हणजे तीळ ही भाजून झालेली आहे. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तीळ ही मी काढून घेतलेली आहेत आणि त्याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे सुद्धा मी भाजून घेणार आहेत. शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत. तर हे सुद्धा मी काढून घेणार आहे एका ताटामध्ये. बघा, मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि याची वरचे सालसुद्धा मी काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी पूर्ण शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मी शेंगदाणे आणि तीळ हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत. मी तीळसुद्धा मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहेत आणि शेंगदाणेसुद्धा काढून घेतलेले आहेत. तर त्याचबरोबर मी कढईमध्ये 1 वाटी गूळ टाकून घेणार आहेत. गूळ टाकल्यानंतर पोहे खाण्याचा छोटा चमचा तेवढं पाणी टाकायचं आणि याला असं मस्त ढवळून घ्यायचं. बघा, थोडा गूळ विरघळलेला आहे. तर थोडं काही खडे बाकी आहेत, त्यामध्ये ते सुद्धा मी विरघळून घेणार आहेत आणि गुळाचा पाक तयार करून घेणार आहे. तर यामध्ये मी 1 चमचा छोटा साजूक तूप टाकत आहे. तूप टाकल्याने लाडू हे चांगले चकाकी येते लाडूला आणि सुद्धा छान लागतं खाण्यासाठी. तर तूप टाकल्यानंतर सुद्धा परत मी ढवळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण गूळ विरघळलेला आहे आणि मी 1 वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी थोडं गुळाचा पाक टाकून दाखवणार आहे. तर मी वाटीमध्ये पाक टाकलेला आहे. तर तो आपण चेक करून घेऊया, गुळाचा पाक तयार झाला आहे किंवा नाही. तर गुळाची ही गोळी तयार होत आहे. तर म्हणजे गुळाचा पाक तयार झालेला आहे. बघा, किती मस्त असा पाक तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा आणि गॅससुद्धा बंद करून टाकायचा. यामध्ये मी तीळ टाकून घेणार आहे, जे मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे ती, आणि याला एकत्र असं करून घेणार आहे. तीळ टाकल्यानंतर मी शेंगदाण्याचे कूटसुद्धा करून घेतलेलं आहे, हे सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे आणि थोडी वेलची पूडसुद्धा टाकून घेणार आहे. तर हे पूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे. मी कढईमधून पूर्ण मिश्रण परातमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडं थंड होऊ देऊया. बघा, लाडूचं मिश्रण हे थंड झालेलं आहे थोडं, आणि मी छोटा गोळा घेत आहे हातावरती आणि छोटे छोटे असे लाडू तयार करून घ्यायचे. आणि मी जी तीळ मिक्सरमध्ये बारीक केली आहे, त्यामध्ये मी थोडी तीळ राहू दिली आहे आणि अशा पद्धतीने त्याला तीळ लावून घ्यायची. तर बघा, किती मस्त आणि छान दिसत आहे लाडू. तर अशा पद्धतीने मी पूर्ण लाडू तयार करून घेणार आहे. मी पूर्ण तीळचे आणि शेंगदाण्याचे पूर्ण लाडू वळून घेतलेले आहे. बघा, मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. किती मस्त आणि अगदी तोंडाला पाणी सुटेल असे लाडू तयार झालेले आहेत. बघा, मस्त रेसिपी तयार झालेली आहे. तर
रुपालीस रेसिपीमध्ये ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रुपालीस रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि रुपालीस रेसिपीकडून तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत धन्यवाद.